ओम नमो भगवते वासुदेवाय. प्रभू रामचंद्रांच्या गोष्टीचा दुसरा भाग आता आपण ऐकणार आहोत. हनुमानाने सीतेचा शोध घेतला. सीता लंकेत आहे हे त्याने शोधून काढले. अशोकवनात जाऊन रामनामात दंग असलेल्या सीतेला रामाची अंगठी त्याने दिली आणि लवकरच श्रीराम सैन्यासह येऊन रावणाचा पराभव करून सीतामाईला अयोध्येला नेतील असा निरोप तिला सांगितला. श्रीरामाने वानरांचा आत्मविश्वास जागृत केला. सर्व वानरांनी मिळून समुद्रावर पूल बांधला. हनुमानाने रावणाला खूप समजावले, सीतामाईला रामाकडे पाठव. त्याने मनधरणी केली, पण रावणाने हनुमानाच्या शेपटीला कपडे बांधून ते पेटवून दिले. हनुमानाने लंकेच्या घरांना आग लावली. रावण घाबरला. त्याचा भाऊ बिभीषण रामाला जाऊन मिळाला. त्याने खूप मदत केली. रावणाचा कुंभकर्ण नावाचा अजून एक भाऊ होता. तो 6 महिने झोपायचा आणि 6 महिने जागे राहायचा. जेव्हा जागे असेल तेव्हा खूप खूप खायचा. तो खूप शूरही होता. तो रावणाला मदत करायला धावून आला. रावणाने सैन्याची तयारी केली. श्रीराम वानरासह लंकेत आले. राम रावणाचे घनघोर युद्ध झाले. एका बाणाने राम लक्ष्मण बेशुद्धही झाले, पण हनुमंताने औषधी आणून त्या दोघांना शुद्धीवर आणले. शेवटी रामाच्या हातून रावणाचा वध झाला. सीतेची सुटका झाली. सर्वजण अयोध्येला परतले. हनुमानाने सर्वांना खूप मदत केली. श्रीरामाने लंकेचे राज्य बिभीषणाला दिले. अयोध्येत राज्य करीत असता सीतेबद्दल वाईट शब्द ऐकू आल्याने पुढे रामाने सीतेला अरण्यातही सोडले. तेथे ती वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात राहिली. लव आणि कुश नावाची तिला 2 मुलं झाली. नंतर ती पुन्हा अयोध्येत आली आणि सुखाने राज्य केले. प्रभू रामचंद्रांची गोष्ट तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या दोस्तांशी शेअर करा. जय श्री कृष्ण.